लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। राहुल नगर जायकवाडी येथे सुजातदादा आंबेडकर यांची जाहीर सभा। वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन। बातमी पैठण येथून। याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक 2026 साठी पिंपळवाडी जिल्हा परिषद गट 61 व मुधलवाडी पंचायत समिती गण प्रचारार्थ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र, आंबेडकर चळवळीची तोफ वंचित बहुजन आघाडी पक्षाचे युवा आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते सुजातदादा आंबेडकर यांची पैठण छत्रपती संभाजीनगर रोड राहुल नगर जायकवाडी येथे विराट सभा संपन्न झाली। वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडी उमेदवारांच्या जिल्हा परिषद गट 61 उमेदवार सदानंद खडसन व पंचायत समिती मुधलवाडी गण शेषराव निकाळजे यांच्या प्रचारार्थ राहुल नगर जायकवाडी येथे तमाम नागरिकांना आपल्या संभाषणेत मतदान करण्यासाठी प्रेरित केले। जायकवाडी पाटबंधारे विभागाने 40 ते 50 वर्ष वास्तव्य करीत असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या रहिवाशांच्या वसाहतीत अचानक जेसीबी व बुलडोझरच्या साहाय्याने अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत शासनाच्या अमानुषपणे हातोड्या मारल्या। त्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ह्या शासनाचा आंदोलन करून मुकाबला केला। यापुढे आपल्या प्रत्येक अडचणीत आपल्या मदतीला फक्त वंचित बहुजन आघाडीच येणार। या जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्या गटाचा विकास, आपल्या गणाचा विकास, आपल्या गावाचा विकास या निवडणुकीवर अवलंबून असतो। पुढच्या 5 वर्षात आपल्या एरियामध्ये, आपल्या भागात काय बदल घडतो, काय नवीन विकास घडू शकतो, काय नवीन योजना येतात, किती विकासाचा निधी येतो, किती पैसा कामाच्या मार्फत, कामाच्या माध्यमातून आपल्या एरियामध्ये येतो, हे जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये ठरतं आणि हे ठरवणारे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार ठरवतात। आपले मत कुठल्या धर्माच्या नावावर, जातीपातीच्या राजकारणाच्या नावावर किंवा पैशाच्या मागे नका करू। आपले मत हे विकासाच्या मागे उभे करा आणि प्रगतीच्या मागे उभे करा, म्हणजे वंचित बहुजन आघाडी व मित्र पक्षांना करा, असे आवाहन केले। पंचायत समितीमध्ये काही नाही होत। ही निवडणूक छोटी निवडणूक असते। इकडे ज्याला पाहिजे त्याला मत मारा, पैसे उचला आणि मोकळे व्हा। खासदार आमदाराची निवडणूक मोठी असते। जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काय होतं, त्या लोकांना मला एक गोष्ट सांगायची आहे की आपल्या गणाचा विकास, आपल्या गटाचा विकास आणि आपल्या गावाचा विकास ह्या निवडणुकीवरती अवलंबून आहे। पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या एरियामध्ये, आपल्या भागामध्ये काय बदल घडतो, काय नवीन विकास घडू शकतो, काय नवीन योजना येतात, किती विकासाचा निधी येतो, किती पैसा कामाच्या मार्फत, कामाच्या माध्यमातून आपल्या एरियामध्ये येतो, हे कुठे ठरतं तर हे जिल्हा परिषदेमध्ये ठरतं आणि पंचायत समितीमध्ये ठरतं। आणि हे ठरवणारे कोण असतात तर हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार असतात। म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी पुढच्या 5 वर्षाच्या विकासासाठी महत्त्वाची आहे, पुढच्या 5 वर्षाच्या बदलासाठी महत्त्वाची आहे आणि जो विकास आपल्या गावामध्ये गेल्या 5 वर्षापासून थांबलेला तो विकास परत एकदा चालू करण्यासाठी ही निवडणूक आहे। म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की या निवडणुकीमध्ये आपलं मत हे धर्माच्या नावावर, जातीपातीच्या राजकारणाच्या नावावर किंवा पैशाच्या मागे नका करू। आपलं मत हे विकासाच्या मागे उभं करा आणि तरक्कीच्या मागे उभं करा, म्हणजेच वंचित बहुजन आघाडी आणि आमच्या मित्र पक्षांच्या मागे आपलं मत उभं करा। आणि मित्रांनो, मी आपल्याला सांगतो की आज वंचित बहुजन आघाडी आणि आमचे मित्र पक्षाचे सगळे उमेदवार हे आपल्या लोकांची सेवा करण्यासाठी, आपली मदत करण्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी राबण्यास, अतिशय गरीब घरातनं, सर्वसामान्यांच्या घरामधनं, कष्टकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या घरामधनं आले। शेतकऱ्यांपेक्षा कमी मतामध्ये तरी किमतीमध्ये विकू नका, एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि दुसऱ्या बाजूला अजून एक गोष्ट समजून घ्या की आपल्या विरोधामध्ये इथे भाजप आणि कमळाबाई आहेत, पण ह्या ZP सर्कलमध्ये आपल्या मित्र पक्षांनीच आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम केलं। आपण जर बघितलं तर वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि शिवसेना बुद्रुक
म्हणजे शिवसेना उबाटा यांची युती झाली होती. पण आता उबाटाने आपल्या पाठीमध्ये खंजर खुपसून आपल्याच उमेदवारांच्या विरुद्ध उमेदवार उभे करण्याचं काम केलंय. पण एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो, ही उबाटाची जुनी खेळी आहे. मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये फडणवीसांना, भाजपला, मोदीला, RSS ला पोटभर शिव्या दिल्या उबाटानी आणि त्यांच्या भाऊ राज ठाकरेंनी. पण आज आता सत्ता स्थापन झाली आहे तर उबाटाची लोक देवेंद्र फडणवीसच्या दारावरती खेट्या मारतात हे समजून घ्या. आणि याच पद्धतीने काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीशी सुद्धा ह्या मशालनी धोका करायचा प्रयत्न केलाय. पण म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की मशालला मतदान करायचं का नाही. मशालला मतदान म्हणजे भाजपला मतदान, मशालला मतदान म्हणजे कमळाला मतदान. म्हणून मला सांगा, कमळाला मतदान करणार का, भाजपला मतदान करणार का नाही. म्हणजेच मशालीला किंवा उबाटाला मतदान करायचं का नाही. आपले उमेदवार वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचे मित्र पक्ष काँग्रेसकडनं उभेत. आपण फक्त आणि फक्त मतदान करायचं तर वंचितांच्या सिलेंडरवर मशाल, धनुष्यबाण, कमळ, बिमळ सगळं बाहेर आणि सिलेंडर इन. याच पद्धतीने आपल्याला या निवडणुकीमध्ये मतदान करायचं. आणि दुसऱ्या बाजूला मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची लोक भ्रष्टाचार करायला, ठेके मिळवायला किंवा इतरांसारखे बाजू फिरवायला नाही, तर आपल्या सर्वांची सेवा करायला, कामं करायला आणि आपल्या भागाचा विकास करायला इथे मैदानामध्ये उतरली. वंचित बहुजन आघाडी आणि मित्र पक्षांचे जर उमेदवार निवडून आले तर सर्वात पहिले आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा याची अवस्था सुधारून तिकडे मोफतमध्ये. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.